नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनल मध्ये। तर उद्या रविवार आहे, या लोकांना सुट्टी आहे, त्यांना दाल मखनी खायचे। तर आपण दाल मखनीसाठी साहित्य भिजत टाकूया। चला तर तुम्हाला दाखवते काय काय साहित्य लागते ते। अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेले आहेत, मी पाहू शकता। इकडे अर्धी वाटी उडद घेतलेले आहेत। इकडे अर्धी वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे मी। आणखी राजमा संपलेला आहे, त्याच्यामुळे मी एक काला राजमा घेतलेला आहे, पाहू शकता। आपण सर्व स्वच्छ धुवून भिजत टाकूया। आपले मूग डाळ उडद स्वच्छ धुवून घेतलेले आहे, पाहू शकता। रात्रभर आपण भिजत ठेवूया पाण्यामध्ये। आपल्याला दाल मखनी बनवायची आहे आज, तर पाहूया रात्री टाकलेले भिजत साहित्य। पाहू शकता। आणखी एक दोन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। पाहू शकता आपल्याला हे स्वच्छ धुवून झालेले आहे। इकडे मी वल्ला राजमा घेतलेला आहे, पाहू शकता। वल्ला राजमा वापरणार आहे मी याच्यामध्ये। दाल मखनी उडद आणखी राजमाची बनवता येते, पण मी हे सर्व मिक्स करूनच कधी बनवते। चला तर आपण हे शिजत टाकूया। आपण हे सर्व शिजत टाकूया। आपल्याला शिजवताना मीठ टाकायचे, 1 चमच मीठ टाकते मी। आणखी हळदी टाकते। आपल्याला मखनी सोबत नान बनवायचे, तर आपण नानचा आटा बनवून घेऊया। तर इथे मी मैदा घेते। आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता। आमच्या इथे लोक खूप आहेत, त्याच्यामुळे मी जास्तच मैदा घेणार आहे। मैद्यामध्ये दही टाकून घेते मी 1 वाटी। साखर घेते पिसलेली, साखरही टाकते। मीठ टाकते 2 चमच। बेकिंग सोडा टाकते। आणखी 1 चमच तेल टाकते मी। आपण सर्व मिक्स करून घेऊया। आपण कोमट पाणी करून घ्यायचं आहे। मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे। आपण जसं चपातीला आटा बनवतो तसंच आपल्याला आटा बनवायचा आहे। थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे आपल्याला। पाहू शकता आपल्याला अशा प्रमाणे आटा बनवायचा आहे। तर पीठ भिजवून ठेवायचं आहे आपल्याला 1 घंट्यासाठी। थोडंसं तेल लावते मी।
पाहू शकता। आपण 1 घंट्यासाठी साईडला ठेवून देऊया। आपल्याला दाल मखनीसाठी मसाला बनवायचा आहे, तर ते कांदा घेतलेला आहे, टमाटे घेतलेले आहेत, मिरची आणखी अद्रक घेतलेले आहे। टमाटे साफ करून घेऊया आपण। टमाटे आपल्याला पिसून घ्यायचे। टमाट्यामध्ये मिरची टाकते मी पिसताना। आणखी अद्रकही आपल्याला टाकायचे। आपले टमाटे पिसून झालेले आहेत, साईडला ठेवून देऊ। कांदा कापून घेऊया आपण। आपला कांदाही कापून झालेला आहे। इकडे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे। तेल टाकून घेऊया आपण। जीरा टाकू। इकडे तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी थोडी घेतलेली आहे, आणखी मोठी इलायची घेतलेली आहे। हिंग टाकते। कांदा टाकते याच्यामध्ये। आपल्याला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पाहू शकता आपला कांदाही लाल झालेला आहे। आपण मसाले टाकून घेऊया। लाल मिरची पावडर टाकते मी, आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचे आपल्याला। धनिया पावडर, गरम मसाला टाकते थोडा, काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते मी 1 चमच। मसाला मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला। कलरही छान येतो दाल मखनीला। मी दाल मखनीमध्ये लसूण वापरली नाहीये, ही लोक लसूण खात नाहीत। मसाला भाजून झालेला आहे, आपण टमाट्याची ग्रेव्ही टाकून घेऊ। मीठ टाकते। पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाल्याने तेल सोडलं पाहिजे। मसाला जेवढा आपण चांगला भाजू तेवढी दाल मखनीला चांगली चव येते। मसाला भाजून झालेला आहे आपला। आपण मखनीमध्ये टाकूया। पाहू शकता मखनीला आपल्या छानसा कलर आलेला आहे। मखनीमध्ये दूधही वापरतात, पण मी दूध वापरत नाही,
कारण मी सर्व करताना क्रीम वापरणार आहे। एक घंटा झालेला आहे। आणखी आपला आटाही तयार झालेला आहे, पाहू शकता। चला तर आपण नान बनवूया। मी 2 प्रकारचे नान बनवून दाखवणार आहे आज तुम्हाला। मी इकडे कोथिंबीर आणखी कलोंजी घेतलेली आहे मी। थोडे तूप लावून घेते मी। आपल्याला लच्छा पराठा बनवता तसाच आपल्याला एक नान तयार करायचं आहे। वरून पीठ टाकते। की आपल्याला असं कापून घ्यायचं आहे। पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला सर्व गोळा करून घ्यायचं आहे वापस। आपल्याला पगडीप्रमाणे गोळा करून घ्यायचं आहे, पाहू शकता। कलोंजी टाकून घेऊया वरती, आणखी कोथिंबीर। आपल्या नानला वरून पाणी लावून घेऊया। तवा गरम करत ठेवलेला आहे। नान टाकूया आपण। पाण्याची बाजू खालच्या साईडला केली पाहिजे। आपण शेकून घेऊया। पाहू शकता, अशा प्रकारे आपल्याला नान शेकून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने बघा व्यवस्थित आधी शेकलेले आहे। दुसराही नान बनवून घेते मी। पाहू शकता, आपला दुसराही नान तयार झालेला आहे। पाहू शकता, आपली दाल मखनी आणखी नान तयार झालेले आहेत। तुम्ही एकदा घरी बनवून बघा। तर आज बनवलेले नान दाल मखनी रेसिपी कशी झाली कमेंट करून सांगा। आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।